नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय PSI STI ASO अर्थात कंबाईन ग्रुप बी जी आहे त्याची जी 2022 मध्ये पूर्व परीक्षा होणार आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी टेस्ट सिरीज बघतोय. आपण तुमच्यासाठी 20 टेस्ट या ठिकाणी अवेलेबल करून दिले आहेत, ज्यापैकी 10 टेस्ट या अपलोड करण्यात आलेल्या आहेत तुमच्या कोर्समध्ये STI RCP ॲप्लिकेशनला. ओके, चला आज पुढच्या काही प्रश्नांचं या ठिकाणी आपण ॲनालिसिस घेतो आहोत. बघा, प्रश्न तुमच्या समोर आहे. इथे तुम्हाला म्हटलेलं आहे, मला वाटतं आपण इथून सुरुवात करूया 41 नंबरच्या प्रश्नापासून. बघा, प्रश्नामध्ये म्हटलेलं काय आहे, खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान निवडा. प्रश्नाकडे जर बघितलं, अर्थशास्त्रावरचा अर्थव्यवस्थेवरचा प्रश्न आहे. भारताच्या मालाची निर्यात 2021च्या फेब्रुवारीमध्ये 27.67 अब्ज डॉलर इतकी होती, तर फेब्रुवारी 2020 मधील 27.74 डॉलरच्या तुलनेमध्ये ती 0.25% एवढी घट झाली आहे. निर्यातीबद्दलचं विधान आहे. दुसरं, फेब्रुवारी 2021 मध्ये भारताची व्यापारी आयात 40.55 अब्ज डॉलर्स इतकी होती, तर फेब्रुवारी 2020च्या 37.90 अब्ज डॉलरच्या तुलनेमध्ये ती आयात जी आहे ती वाढलेली आहे 6.98%. म्हणजे बघा, निर्यात घटलेली आहे, आयात वाढलेली आहे. 2020-21 संदर्भातलं हे विधान आहे. तुम्हाला आयात निर्यात जी आहे ती माहिती असली पाहिजे. आणि हा प्रश्न का टाकलाय आपण, कारण की भारताचं आयात निर्यात धोरण 2021 या ठिकाणी जाहीर झालंय. ओके, त्याच्याबद्दलचे सगळ्या डिटेल्स जे आहेत मी तुम्हाला आपल्या सोल्युशन PDF मध्ये दिलेले आहेत. ज्या PDF तुम्हाला आपल्या STI RCP ॲप्लिकेशनला जी टेस्ट सिरीज आहे कंबाईनची त्याच्यामध्ये भेटेल, किंवा जो आपला PSI STI ASOचा कोर्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या सगळ्या टेस्ट आपण दिलेल्या आहेत, तिथे सुद्धा भेटेल. ओके, चला इथे तुम्हाला काय योग्य वाटतंय. ऑप्शन आहे खाली ए आणि ब, अ आणि ब दोन्ही योग्य, अयोग्य, दोन्ही अयोग्य आणि फक्त ब योग्य. मित्रांनो, इथे जर बघितलं ना, आपल्या निर्यातीमध्ये घट झाली का? यस, झाली. थोडी नाही म्हणजे म्हणता येत नाही ती घट, पण आकडे आपल्याला सांगतायत की आहे, घट झालेली आहे. आणि आयात आमची वाढली. आता हे आपल्या दृष्टिकोनातून तसं योग्य नाहीये, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या, मात्र घडलंय. दोन्ही विधानं या ठिकाणी योग्य आहेत, लक्षात घ्या. 1 नंबरचं उत्तर येतं. पुढच्या प्रश्नाकडे मी जातोय. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कोणती विधान खोटे आहे? बघा, प्रश्न वाचताना तुम्हाला वर विचारलं काय आधी तेही लक्षात घेणं गरजेचं आहे. इथे जर बघितलं तुम्ही, 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये पुरुष लोकसंख्या 55% आणि स्त्रियांची लोकसंख्या 45% इतकी होती. 11ची जनगणना तुम्हाला मी सांगितले, राज्यसेवा प्रिय असू द्या, ग्रुप सीची प्रिय असू द्या किंवा ग्रुप बीची, लोकसंख्या जनगणना हा टॉपिक एकदम चांगलाच करून जायचा आहे. त्याच्यावर हमीने 2-3 प्रश्न तुम्हाला येतातच आहे. ओके, दुसरं, 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या 17.5% इतकी होती असं म्हटलेलं आहे. मग खाली दिलेलं आहे, दोन्ही विधानं खोटे आहेत, फक्त ब खोटे, फक्त अ खोटे, दोन्ही खोटी नाहीत. काय वाटतंय? 42 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. मित्रांनो, इथे जर बघितलं, आता हे जे आहे ना, हे तुम्हाला लगेच लक्षात येईल की अरे बाप, इतका फरक नाहीये. इथे काही मी म्हणत नाही पाठ करून जा, पण इथे इतका फरक नाहीये. 45 आणि 55% इतका जास्त फरक नाहीये, 2%चा पडू शकतो. ओके, पहिलं विधान चुकतंय. दुसरं, जगाच्या लोकसंख्येच्या 17.5% बरोबर आहे. आमचं क्षेत्रफळ किती आहे? 2.42 आणि लोकसंख्या मात्र 17.5%. ती वाढ किती झाली 10 वर्षामध्ये ते आम्हाला जवळपास 16%च्या आसपास दिसतं. तेही माहीत असलं पाहिजे. म्हणजे इथे फक्त विधान अ जे आहे ते तुम्हाला खोटं दिसतं आहे. 42 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुमचं 3 आलं पाहिजे. 3 आलं पाहिजे. आता याच्यावर तुम्ही जर म्हणाल की आणखी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे सोल्युशन शीटमध्ये, तर बरेच मुद्दे इथे कव्हर केले आहेत. हा जो 42 नंबरचा प्रश्न आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनगणना इथे आपण तुमच्यासाठी कव्हर केली आहे. पहिला मुद्दा की जनगणनेबद्दल आपल्याला सगळ्या आयडियाज असल्या पाहिजेत. 2011ची जनगणना जी आहे ना त्याच्यावर. पहिला मुद्दा, जनगणना 10 वर्षांनी होती. हा मुद्दा आपण सोल्युशनमध्ये तुम्हाला दिलेला आहे. पहिली जनगणना 1872ला ती लॉर्ड मेयो याच्या काळातली पहिली, ती 1872. ते तुम्हाला एक फॅक्ट म्हणून माहीत असावे. ही मेयोच्या कालखंडातली आपण बघतोय. त्याच्यानंतर पुढे 1881ला ती साखळी सुरू झाली रिपनच्या काळामध्ये, ते माहीत असावं. पुढे 2011ची जनगणना 15वी होती. डॉक्टर सी चंद्रमौली आयुक्त आहे. घोषवाक्य आवर सेन्शियस आवर फ्युचर. ओके, ती घोषवाक्य आहे. त्याच्यानंतर लोकसंख्या 121 कोटी. आणि हे जे आहे ना, पुरुषांची लोकसंख्या 51.47 आणि स्त्रियांची 48.52. म्हणजे जवळपास इथे 51.47% पुरुष लोकसंख्या आणि स्त्रियांची लोकसंख्या जी आहे ती 48 त्या ठिकाणी 52% लक्षात घ्यावी लागणार आहे तुम्हाला. ओके, एवढं. इतर बरंच आहे. मग ते किती वाढली, जगाच्या किती आहे,
लिंग गुणोत्तर 943 तुम्हाला माहीत असावं, घनता 382 माहीत असावी, दोन तर हे तर पाठच असलं पाहिजे. ओके, लिंग गुणोत्तर आहे, घनता 382 आहे, ती तुम्हाला तोंडपाठ असली पाहिजे. 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर ते 919 आहे, तेही या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. तर असे मुद्दे आपण या ठिकाणी तुमच्यासाठी मांडलेले आहेत आणि ते माहीत असावे. मी पुढे जातोय. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. बघा, आपलं टेलिग्राम चॅनल आहे MPSC स्पर्धा विश्व, याच्यावर तुम्हाला डेमो टेस्ट पहिली भेटणार आहे, ती सगळी सोडवा. तुम्हाला पटलं तर तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण सगळ्या 20च्या 20 टेस्ट सोडवू शकतात कंबाईन प्रीच्या दृष्टिकोनातून. आणि सध्या ऑफर चालू आहे, तुम्हाला माहिती आहे की आता ख्रिसमस आलेला आहे. ओके, ख्रिसमस आणि नवीन वर्ष, त्या अंतर्गत आपण खूप सारी 70% सूट तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक कोर्सवर आहे. टेस्ट सिरीजला सुद्धा अत्यंत माफक शुल्कात तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश घेता येईल आणि या प्रिंट करता येईल, शेअर करता येईल, तुम्हाला सोडवता येईल. बघा, सुकमाई चक्रवर्ती समिती वास्तव तुटीच्या संकल्पनेचे योग्य अर्थबोधन होण्यासाठी कोणती संकल्पना योग्य आहे असं म्हटलंय. सुकमाई चक्रवर्ती समिती वास्तव तुटीची कन्सेप्ट त्यांनी या ठिकाणी हे केलेली आहे, तिचं अर्थबोधन केलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय म्हणजे महसुली तूट, राजकोषीय तूट, प्राथमिक तूट की वरीलपैकी कोणती नाही, कोणत्या संकल्पनेतून तिचा अर्थबोध चांगला होऊ शकतो, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. चला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी राजकोषीय तूट, फिस्कल डेफिसिट आपण ज्याला म्हणतो का, ती तुम्हाला इथे माहीत असणं गरजेचे आहे. मग ही कधीची होती ही समिती, तर 1997-98च्या दरम्यानची ही समिती होती. चलन व्यवस्था विषयक ही समिती होती 1997-98ची. लक्षात ठेवा, चलन व्यवस्था विषयक समिती. पुढे मी जातोय. पुढे भारतातील पैसा पुरवठ्याचे M1, M3 हे प्रकार खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जातात? M1, M3 कोणत्या नावाने ओळखले जातात? सार्वजनिक व खाजगी पैसा, अंतर्गत व बाह्य पैसा, संकुचित व विस्तारित पैसा, स्थिर व बदलता पैसा. तर आम्ही बदलता म्हणजे गतिमान पैसा असं म्हणतोय. M1 आणि M3. बघा, पैशाचे प्रकार आपल्याला ती माहिती असली पाहिजे, त्याच्यावर डिटेलमध्ये आपण शिकलेलो आहोत. 44 नंबरचा प्रश्न आहे. बघा, M1 ला आम्ही काय म्हणतो माहिती आहे का? संकुचित पैसा म्हणतो आणि M3 ला आम्ही विस्तृत पैसा असं म्हणत असतो. संकुचित आणि विस्तृत दोन गोष्टी इथे लक्षात घ्या. याच्यावर खूप काही आहे. M1, मग त्या ठिकाणी त्या M1 मध्ये काय काय येतं बाबा, तर जनतेजवळच्या त्या नोटा ज्या असतात त्या येतात, लोकांच्या बँकमधल्या ठेवी येतात, RBI मधील इतर ठेवी येतात. हा सगळा संकुचित पैसा आहे M1 मध्ये. M3 मध्ये जर तुम्ही बघितला तर मग त्याच्यात M2 आहे. पुन्हा M3 मध्ये M2 प्लस एका वर्षापेक्षा जास्त काळाच्या मुदत ठेवी, बँकेची मागणी देय व मुदत कर्जे, याला विस्तारित पैसा आपण म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये M2 तर असणारच आहे ऑलरेडी. ओके, आणि जे काही थोडे जास्त कालावधीच्या ठेवी आहेत त्या इथे येत आहेत, ते लक्षात घ्यावं लागेल. पुढे आपण जातोय 45 नंबरच्या प्रश्नाकडे. बघा, प्रश्न काय आहे व्यवस्थित आपण या ठिकाणी बघूया. तुम्हाला काय म्हटलंय? खालील विधानांचा विचार करा, योग्य विधान ओळखा. गोरवाला समिती 1945 मध्ये वखार महामंडळ स्थापन करण्याची शिफारस केली होती, कारण अन्नधान्य साठवणुकीसाठी वखार असणे गरजेचं आहे असं मत होतं. गोरवाला समितीने म्हटलेलं आहे का? दुसरं, केंद्रीय वखार महामंडळाची स्थापना मग 1955ला झाली का? ती एक संविधानिक संस्था आहे का? त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना 1960 साली कृषी उत्पादन कायदा 1955च्या नियमानुसार केली गेली. आणि खाली म्हटलंय मग दोन्ही योग्य आणि ब योग्य म्हटलंय, इकडे ब आणि क योग्य म्हटलंय, इकडे क योग्य म्हटलंय आणि इकडे अयोग्य म्हटलेलं आहे. 45 नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे, तुम्हाला उत्तर द्यायचंय. गोरवाला समिती आम्ही अभ्यासलेली असली पाहिजे. गोरवाला समिती आम्ही अभ्यासलेली असली पाहिजे. इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. बघा, पहिला मुद्दा 45ची आहे का ही गोरवाला समिती? निने शिफारस केली का? यस, केली. आणि कशासाठी? तर अन्नधान्याची साठवणूक. पहिलं विधान इथे बरोबर आहे. मात्र पुढे ज्या गोष्टी आहे ना, की ती महामंडळाची स्थापना कधी झाली हे चुकतंय, महाराष्ट्रामध्ये कधी झाली ते चुकतंय, त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्या बाबी आपण दिलेल्या आहेत. ओके, त्या समितीची शिफारस होती 1945 पासून आपण बघतोय ती सगळे. मग स्थापना तिथे केंद्रीय वखार महामंडळाची स्थापना जी आहे ती 1957ची आहे, हे तुम्हाला माहित असलं, त्याच्यामुळे असलं पाहिजे. हे विधान चुकलेलं आहे, तुम्हाला मी याच्यामध्ये डिटेल दिलेलं आहे, ते 62च्या कायद्यानुसार आहे. त्याच्यानंतर पुढे महाराष्ट्रामध्ये 8 ऑगस्ट 1957ची आहे ही स्थापना, ही सुद्धा 1957 लक्षात ठेवा महाराष्ट्रातलं हे जे आहे, आणि 1956च्या कायद्यानुसार आहे. म्हणजे इथे फक्त 1 नंबरचं बरोबर होतं. इतकं माहीत असलं पाहिजे. अतिरिक्त बाबी तुम्हाला आपल्या सोल्युशन शीटमध्ये भेटणार आहे. मी जास्त इथे वेळ घेत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याला प्रश्न खूप जास्त जर स्पष्टीकरण करत बसलो तर मग प्रश्न आपले कमी कव्हर होतात. त्याच्यामुळे
तुम्हाला ॲनालिसिस सीटची PDF मी देतो आहे तुमच्या कोर्समध्ये, टेस्ट सिरीजमध्ये. तिथे जाऊन तुम्ही डिटेलमधलं सगळं याचं ॲनालिसिस वाचू शकतात. पुढे खालील विधानांचा विचार करून योग्य विधान निवडा. बघा, सय्यद अहमद खां यांनी 1875 मध्ये अलीगड येथे मुस्लिम एग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना केली होती. वहाबी आंदोलनामुळे अलीगड चळवळीची तीव्रता ओळखून इंग्रजांनी या चळवळीची तीव्रता कमी करण्यास यश मिळवले असं म्हटलंय. फक्त अयोग्य, ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. 46 नंबरचा प्रश्न आहे. बघा काय आहे, सर सय्यद अहमद खां अलीगड येथे मुस्लिम एग्लो ओरिएंटल स्कूल, मग त्याचा आपण बघतोय पुढे रूपांतर कशात झालं आहे. पहिलं विधान बरोबर आहे, 1875. यस. आणि वहाबी आंदोलनामुळे अलीगड चळवळीची तीव्रता ओळखून इंग्रजांनी या चळवळीची तीव्रता कमी करण्यामध्ये त्या ठिकाणी यश मिळवले होते. यस, दोन्हीही विधानं बरोबर आहे. इथे 3 नंबरचं उत्तर आलं पाहिजे. 46. आता हे वहाबी आंदोलन काय आहे तो एक मुद्दा आहे, तुम्हाला तसा प्रश्न येऊ शकतो. पाश्चात्य प्रभावाविरुद्ध मुसलमानांची झालेली सर्वात प्रथम प्रतिक्रिया म्हणजे ही वहाबी आंदोलन, किंवा ह्याला वली उल्लाह आंदोलन असंही म्हटलं. पाश्चात्यांचे विचार नाही आम्हाला स्वीकारायचे, आम्हाला ते नाही चालणार. ओके, हे बघा त्याचं मूळच तुम्हाला मी सांगितलं. मग इतर पुढे काय ते सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत मी. पुनर्जागरणाचे आंदोलन त्याला म्हटलं गेलेलं होतं, बऱ्याच बाबी त्याच्यामध्ये आहेत. ओके, त्याच्यामध्ये मुसलमानाचे प्रथम नेते वली उल्लाह हे होते 1702च्या दरम्यान. पुढे अलीगड चळवळीबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये मी या ठिकाणी सगळ्या बाबी दिलेल्या आहेत. ओके, आणि हे जे आहे 1875चे स्कूल, याचं पुढे 1920 मध्ये अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये रूपांतर झालं आहे, हेही तुम्हाला माहीत असावं. पुढच्या प्रश्नाकडे जातोय. 47 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर इथे आहे. बघा, खालील विधानांचा विचार करा, योग्य विधान ओळखा. 4 सप्टेंबर 1920 बनारस येथे भरलेल्या खास अधिवेशनाचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू होते. 1920 बनारस, मोतीलाल नेहरू. पुढे 1920 नागपूरच्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधींच्या असहकार चळवळीचा ठराव बहुमताने पारित करण्यात आला. आणि तिसरं, महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळीला डॉक्टर एनी बेझंट, खापर्डे, लोकनायक, बापूजी आणि मुंजे, बिपिनचंद्र पाल यांनी पाठिंबा दर्शविला असं म्हटलेलं आहे. तुमच्या समोर विधान आहेत. 47 नंबरचा प्रश्न आहे. आणि मग तुम्हाला पुढे दिलेला आहे बघा 47 नंबरचा प्रश्न. पुढे पर्याय काय दिलेले आपण बघूया. पर्यायामध्ये तुम्हाला दिलं होतं की अ आणि ब, अ आणि क योग्य, केवळ ब योग्य, ब क योग्य आणि केवळ विधान अयोग्य. तुम्हाला या ठिकाणी काय वाटतंय? 47 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. मित्रांनो, इथे जर तुम्ही बघितलं तर थोडंसं आपण इकडे जाऊया. याच्यामध्ये ना फक्त ब योग्य हे उत्तर आहे. मग ते का, त्याचाही शोध आपण घेऊया. म्हणजे फक्त हे योग्य आहे, म्हणजे पहिलं चुकतंय आणि हे चुकतंय. का चुकतंय त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. 47 नंबरचा प्रश्न आहे. 4 सप्टेंबर 1920 इथे जे दिलं आहे तुम्हाला 1920 बनारसला नाही, हे कलकत्ता या ठिकाणी भरलेलं अधिवेशन आहे. लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली भरलेलं ते अधिवेशन होतं, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पहिलं विधान चुकतंय. ओके, असहकार आंदोलन सुरू करावं त्या संदर्भातला ठराव वगैरे इथे होता. पुढे 26 डिसेंबर 1920ला नागपूरच्या अधिवेशनामध्ये ठराव मंजूर होतो. यस, बरोबर आहे, ते बरोबर आहे. मात्र इथे हे जे तुम्ही बघतायत ना, हे या ज्या व्यक्ती आहेत एनी बेझंट, खापर्डे, लोकनायक, बापूजी आणि वगैरे, यांनी मात्र इथे विरोध केलाय. लक्षात घ्या, विरोध केलेला आहे, ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. त्यामुळे इथे हे विधान सुद्धा चुकतंय. 47 नंबरचा प्रश्न. पुढे जातोय मी. 48 नंबरचा प्रश्न आहे. बॉम्बे असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून टिंबटिंब यांची निवड केली होती. सन्माननीय अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? सर जमशेदजी जिजाभाई, दादाभाई नौरोजी, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, गोपाळ गणेश आगरकर. बॉम्बे असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष. चला प्रश्नाकडे लक्ष द्या. बघा सर जमशेदजी जिजाभाई यांची ती निवड त्या ठिकाणी केलेली होती, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, 49 नंबरचा प्रश्न आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बऱ्याच बाबी आहे. पुढे मग त्याच्या संदर्भात ती झेंडा सत्याग्रह वगैरे बरेच काही आहे. आपण पुढे जातोय. 48 नंबरचा हा प्रश्न आहे ना. 48 नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे. बॉम्बे असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून या ठिकाणी 48चं उत्तर घ्यायला पाहिजे. दादाभाई नौरोजी यांची निवड त्या ठिकाणी आहे. ओके, दादाभाई नौरोजी यांची निवड आहे. 48 नंबरचा प्रश्न इथे हा आहे. मग दादाभाई नौरोजीबद्दल आम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत असतात. रास्त गुप्तार माहीत असतो, लुटीचा सिद्धांत माहीत असतो, पहिल्यांदा त्यांनी आपल्या उत्पन्नाचं मापन केलं भारताच्या, ते माहीत असतं. बऱ्याच बाबी आहे. आणि त्यांचा ग्रंथ पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया, बऱ्याच बाबी आहेत.
पुढे मी जातोय. पुढचा मुद्दा या ठिकाणी इथे माझ्या याच्यात तरी ही आन्सर कीमध्ये आपण हे दिलंय, पण मला 2 नंबर त्या ठिकाणी वाटतं उत्तर. ओके, एकदा चेक करा तरी पुढच्या लेक्चरला आपण आणखी त्याच्यावर चर्चा करूया. पुढे बघा, खालील विधानांचा विचार करून सत्य विधान ओळखा. झेंडा सत्याग्रह, स्वामी रामानंद तीर्थ यांना अटक. त्यांच्यानंतर दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, जमलापुरम केशवराव, जे.के. प्राणेशाचार्य यांनी कृती समिती स्थापन केली. महाराष्ट्राच्या इतिहासावरचा प्रश्न आहे. परभणी जिल्ह्यातील दीपाजी पाटील व त्यांचे सहकारी यांनी 40 गावे स्वातंत्र्य करून तिरंगा ध्वज त्या ठिकाणी फडकविला. आणि जालना तालुक्यातील गोटेगाव येथे वामनराव निकाळजे यांनी तेथील हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये तिरंगा फडकावून भूमिगत कार्य केलेलं आहे. असे विधान आहेत. 49 नंबरचा प्रश्न आहे. खाली तुम्हाला दिलंय मग फक्त क सत्य, अ आणि ब सत्य, सर्व विधान असत्य आणि सर्व सत्य. थोडंसं व्यवस्थित तुम्ही जर महाराष्ट्राचा इतिहास वाचलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल की झेंडा सत्याग्रह इथे अटक आहे स्वामीजींना, आणि त्यांच्यानंतर मग ही व्यक्तिमत्व जे आहेत महान हे कार्य करतायत कृती समिती स्थापन करून. दुसरं, परभणी जिल्ह्यातले दीपाजी पाटील आणि त्यांचे सहकारी तिरंगा ध्वज फडकवतात, याच बरोबर आहे. त्याच्यानंतर जालन्यातले गोटेगाव येथील वामनराव निकाळजे याच भूमिगत राहून कार्य करतायत, बरोबर आहे. त्या ठिकाणी 3ही विधानं. महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला माहिती आहे की डीपमध्ये जाऊन विचारला जातो, तो वरच्यावर विचारला जात नाही. तिथे चांगला अभ्यासच लागतो. पुढे जातोय मी. खालील विधानांचा विचार करा, योग्य विधान ओळखा. गणेश वासुदेव जोशी, रा. गो. भांडारकर हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे वर्गमित्र होते. बघा, तुम्हाला या ठिकाणी विधानं दिलेले आहेत. पुढे महात्मा ज्योतिबा फुले यांनी संत कबीर यांचा संबंध या ग्रंथाचे वाचन करून त्या ग्रंथातील विचार आचरणात आणला. त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील माढा व नाशिक या भागामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्योतिबांनी खत फोडीचे आंदोलन किंवा खत फोडांचे आंदोलन असं आपण म्हणतो ते केले होते. 50 नंबरचा प्रश्न आहे. तुम्हाला काय योग्य वाटतंय बघा. इथे जर बघितलं तुम्ही गणेश वासुदेव जोशी आणि राघव भांडारकर महात्मा ज्योतिबा फुले यांचे वर्गमित्र होते का? यस, होते. दुसरं आणि तिसरं विधान चुकतंय. का चुकतंय तुम्हाला ॲनालिसिस सीटमध्ये आपण दिलेला आहे. दुसरं आणि तिसरं विधान चुकतंय. 50 नंबरचा प्रश्न आहे. वर्गमित्र आपण बघतोय. कबीर यांचा विप्रमती हा ग्रंथ त्या ठिकाणी वाचला होता. विप्रमती हा ग्रंथ लिहून घेऊ शकता तुम्ही. विप्रमती या ग्रंथाचा प्रभाव आहे महात्मा फुले यांच्यावर. नवीन मुद्दा आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे ते सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि नाशिक नव्हे तर पुण्यातील जुन्नर आणि अहमदनगर भाग जे आहे तिथे ज्योतिबांचं खटफोडीचं बंधन आहे. म्हणजे इथे पुणे जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा. ओके, पुण्यामधलं जुन्नर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. एवढ्या बाबी इथे महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे पहिलं विधान योग्य आहे, केवळ अयोग्य 50चं उत्तर 1 येतं. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न या टेस्ट सिरीजमध्ये बघितलेले आहेत. राज्यसेवा पूर्वच्या सुद्धा 10 टेस्ट आपण आणले आहे. कंबाईन ग्रुप बीच्या 20 टेस्ट आपण आणले. सॉरी 10 नाही, इथे हे 10 आपण आधीचं आहे हे बॅनर. इथे 20 टेस्ट आपण आता अपलोड केले आहे राज्यसेवा पूर्वच्या. तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल, जेच्या 10 आणि सीसेटच्या 10 त्या तुम्ही घेऊ शकतात. जायचं कुठे? STI RCP ॲप्लिकेशन. तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. सध्या ऑफर चालू आहे, क्रिसमस ऑफर आहे, नवीन वर्ष येतं आहे, त्यानिमित्ताने माफक शुल्कात आहे. पुढे STI PSI STI ASOच्या 20 टेस्ट आहेत. संपूर्ण कोर्स सुद्धा आहे, राज्यसेवेचा आहे, PSI STI ASOचा आहे, ग्रुप सीचा आहे. ग्रुप सीची मोठी ॲड आता आलेली आहे, त्याची टेस्ट सिरीज सुद्धा आपण इथे लॉन्च करतो आहोत. तर या सगळ्या बाबी तुम्हाला भेटणार आहेत STI RCP ॲप्लिकेशनला. तर नक्की जॉईन व्हा. आपला अभ्यास आणखी सोपा करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला याची ॲनालिसिस सुद्धा देतोय आपण, आणि तुम्ही जो जबरदस्त रिस्पॉन्स देत आहेत. आता ग्रुप सीची जी ॲड आली त्याला तुम्ही एका दिवसामध्ये 20-25 हजार व्ह्यूज भेटले. तो व्हिडिओ व्हायरल झालाय. तलाठीला तुम्ही रिस्पॉन्स देतायत, राज्यसेवेला रिस्पॉन्स देतायत, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.